सरांच्या भावाचं आज निधन झाले आणि सर आज इथे इंटरव्ह्यू देत आहेत या शो बद्दल. त्याचं नाव होतं जगदीश, येस. सर्वात मोठा भाऊ. मी त्याला खूप घाबरायचो. अच्छा. म्हणजे तो खूप स्ट्रिक्ट होता. तो पण जेजेचाच होता. मीही जेजेचाच, जेजे स्कूल ऑफ आर्ट्स. या सगळ्याच्यात तो खंबीरपणे माझ्या मागे होताच. स्वामी समर्थ. हां बाळ. हां हां बोल ना बाळ. हां ओके ओके. नाही मग तसं काही कळलेलं नाही कारण मी शूटिंगला आहे. हां हां हां. आता त्याच्यामुळे मला ते माहिती आहे, पण मला असं वाटतं ते आणणार आहेत ह्याला शिवाजी पार्कलाच आणणार आहेत. तर साधारण 4-4:30 वगैरे होतील, 4:30-5. ओके 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 सॉरी सॉरी हा सॉरी. ना, इट्स ओके सर, प्लीज. ते सगळं किती वाजता आणणार, ते किती सगळ्यांचे कॉल वाजता. वगैरे, हा ते. सो खरंच मी आज स्वतःला भाग्यवान समजते, पण खरंच आजचा दिवस तो नसायला पाहिजे होता, अशी माझी इच्छा आहे. कारण की म्हणतात ना, शो मस्ट गो ऑन. हो, ते खरं आहे. आणि मला असं वाटतं तसंच असायला पाहिजे कलाकारांनी किमान. तर त्याच्यामुळे मी इथे आलोय, बाकी काय नाही. पण सर मला आजच्या दिवशी तुमच्याबरोबर गप्पा मारायला देखील ऑकवर्ड वाटते, कारण की आज तुम्ही इथे आलात, माझं असं होतं का आलात तुम्ही आज? नाही नाही, असं हा नाही. तुम्ही नाही म्हणाल तरी मला वाईट नसतं वाटलं सर. नाही नाही, असं नाही. सगळी सगळी मंडळी चाललं इकडे असतं आलेली सर, आहेत. प्लीज. नाही पण असं मला नाही आवडत ते. काय म्हणतात, माझ्या रक्तात नाही आहे ते. तुम्ही आलेला आहात तर म्हणजे मी इथे येणं खूप गरजेचं आहे आणि हे काम महत्वाचं आहे. ते बाकीच्या सगळ्या गोष्टी होतील. मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते, सरांच्या भावाचं आज निधन झाले आणि सर आज इथे इंटरव्ह्यू देत आहेत या शो बद्दल. आणि त्याबद्दल खरंच म्हणजे सर मी तुमचे खूप खूप आभारी आहे पहिलं तर. आणि आय एम रिअली सॉरी. मला नाही कळत आहे कशा नाही पद्धतीने नाही नाही, काय नाही. तुमच्याबरोबर आज. नाही नाही, तुमचं नेहमी ज्या पद्धतीने तुम्ही करता त्या पद्धतीनेच करा प्लीज. ओके ठीक आहे. ते स्वामी समर्थांची इच्छा होती, ते झालं. आता आपण पुढे जाऊ असं मला वाटतंय. आणि समजा मी जर आलो नसतो तर उलट त्यालाच राग आला असता, कारण तोही एक कलाकार होता, म्हणजे आहे रादर आपण म्हणू. आणि खूप त्यांनी काय म्हणतात त्याला, कार्टून फिल्म्स वगैरे केले, ॲनिमेशन्स केलेले आहेत वगैरे. तर त्याला नक्की राग आला असता की तू का गेला नाहीस, असं त्याने मला विचारलं असतं. आणि मला असं वाटतं की मी काही काही फार मोठं केलेलं नाही, पण मला असं वाटतं की हे जे आहे ते आपण कंटिन्यू करणं आणि चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांना दाखवणं किंवा हा समजावून शो सांगणं. सुरू करायच्या आधी सर मला प्लीज तुमची आणि त्यांची बॉन्डिंग कशा पद्धतीची होती, त्या सगळ्या गोष्टी आज जाणून घे. त्यांच्याबद्दलच थोडंसं तुमच्याकडून जाणून घ्यायचं. त्याचं नाव होतं जगदीश, येस. सर्वात मोठा भाऊ. त्याच्यानंतर बहीण आहे, म्हणजे मोठा भाऊ नंतर बहीण, तिचं नाव विद्या. मी सतीश. आणि माझ्या आणखीन एक बहीण होती, भारती. ती ती पण देवाघरी गेली. पण आमचं बॉन्डिंग म्हटलं तर खरं सांगायचं तर मी त्याला खूप घाबरायचो. अच्छा. म्हणजे तो खूप स्ट्रिक्ट होता. आणि त्याला असं वाह्यातगिरी वगैरे असं केलेलं आवडायचं नाही. तो पण जेजेचाच होता. मीही जेजेचाच, जेजे स्कूल ऑफ आर्ट्स. पण त्याचं नेहमी सांगणं असायचं की तुझं काम चोख करायचंस, इकडे तिकडे कुठेही उगीच वेळ फुकट घालवायचा नाही. जेव्हा गंमत करायची गंमत करायची, पण बाकी अदरवाईज तुम्ही स्ट्रिक्ट राहायचं. आणि असं झालं की म्हणजे माझा मोठा भाऊ किंवा माझे काका ते खूप स्ट्रिक्ट होते सगळे ही मंडळी. आणि ते जरा माझ्या रक्तात उतरलं आहे. तर मी खूप स्ट्रिक्ट आहे. मला शब्द आणि वेळ पाळणारी माणसं खूप आवडतात.
अदरवाईज नाही आवडत मला खरंच अगदी. आणि त्याच्यामुळे माझ्याशी कोणी बोलायला फारसं येत नाही, धजावत नाही, किंवा आपण असं म्हणूया की बोलायला घाबरतात. बरेच जण आहेत असे की कसं बोलायचं तुमच्याशी हे कळत नाही. पण कारण तेच आहे की त्या ज्या गोष्टी आपण करण्यासाठी आलेलो आहोत, त्या गोष्टी व्यवस्थित पूर्ण करणं, चांगल्या पद्धतीने करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि अ, वेळ घालवणं ते ठीक आहे, म्हणजे टाईमपास करणं असतं, जगात असायलाच हवं, नाहीतर माणूस जगू नाही शकणार. पण मला असं वाटतं की ते जरा कमी असावं आणि कामाकडे फोकस जास्ती असावा असं मला वाटतं. मी ज्या क्लबमधनं खेळलो, विजय क्लब नावाचा क्लब आहे, होता म्हणजे आहे आता तो, पण मी म्हणजे माझा आता शक्य नाही. तर तिकडे लंगडी, खो खो सगळं खेळलो मी. 14 वर्ष खो खो खेळलो, नॅशनल खेळलेलो आहे. ऑल इंडियामधलं बेस्ट प्लेयर म्हणून माझ्याकडे अवॉर्ड्स आहेत. पण मी आता तुमच्यासमोर जे उभा, की आपण म्हणून बसलेला, सॉरी, मी जो आहे तो, म्हणजे आई वडील किंवा वगैरे हे तर आहेतच, पण सर्वात महत्त्वाचे किंवा शिक्षक शाळेतले, पण सर्वात महत्त्वाचा माझा क्लब आहे. त्यांच्यामुळे मी आज तुमच्या समोर आहे. त्याचं अच्छा. हो, हो, हो. म्हणजे मी माझ्या क्लबचे उपकार कधी विसरूच शकत नाही आणि मी ते फेडू नाही शकत. इतके उपकार आहेत माझ्यावर. कारण त्याचं कारण सर्वात महत्त्वाचं होतं, की ज्यावेळेला आम्ही लंगडी खेळायला जायचो, त्यावेळेला आमचे सर होते नरू पाटील, आणि एक पालकर म्हणून सर होते. ते खूप स्ट्रिक्ट होते, खूप. आणि आम्हाला रांगेत उभे करायचे आणि डायरी दाखव असं सांगायचं तुम्ही, की तुम्ही काय अभ्यास करता घरी हं. किंवा शाळेत काय अभ्यास करता, तो एका डायरीवर लिहून आणायचा. आणि त्याच्या खाली आईची, वडिलांची किंवा सरांची सही हवी, तर तुम्हाला खेळायला मिळणार, हं. नाहीतर नाही, मग घरी पाठवून द्यायचं ते. तर त्याच्यामुळे खेळाची खूप आवड होती. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जरा बरा क्रिकेट खेळायचो. म्हणजे संदीप पाटील वगैरे तिथे बॅचची होती ती. आणि मला आमच्या मित्रांनी सांगितलं, "तू जिमखाना जॉईन कर." तर म्हटलं, "अरे मला आवडेल ना." म्हणून मी वडिलांना सांगायला, माझे वडील वॉच रिपेअरिंग करायचे घरात. मग 1 आणा 2 पैसे, 4 आणे असे मिळायचे जे काय. राइट. तर मी हां. वडिलांना जाऊन सांगितलं, की "मला क्रिकेट खेळायचं आहे." तर ते म्हणाले, "जा, जाऊन खेळ." म्हटलं, "नाही, तसं नाही." मी म्हटलं, "त्याच्यासाठी ती फुल पॅन्ट लागते, बूट लागतात." ते म्हणाले, "आपली लायकी नाही." म्हणाले. संपला विषय. ते त्यावेळेला ते डोळ्याला असं लावलेलं होतं त्यांनी आणि ते घड्याळ बघत हं, होते. हं. ते काढलं, बघितलं, म्हणाले, "आपली लायकी नाही. हां, जा." असं केलं, झालं, संपला विषय. ते क्रिकेट संपलं. मग आता मला आमच्या वर्गात एक श्रीकांत बेडवे नावाचा मुलगा होता. तो आता काहीच वर्षांपूर्वी वारला तो. तो मला बोलला, "तुला खेळायची एवढी आवड आहे, मग चल, विजय क्लब म्हणून आहे. तिथे लंगडी, खो-खो वगैरे सगळं शिकवतात." म्हटलं, "चल." तर त्यामुळे काय झालं, की माझी जी शाळेचा जो युनिफॉर्म होता, निळी पॅन्ट आणि सफेद शर्ट. तर निळी पॅन्ट काही लग्नालाही चालते, प्रेतालाही चालते, खेळायलाही चालते, सगळ्यालाही चालते. त्याच्यामुळे ते माझ्यासाठी खूप ग्रेट होतं. निळी पॅन्ट घालून मी जायचो खेळायला. आणि तो मला कंपल्सरी अभ्यास करायला लागला. अच्छा. असं झालेलं आहे. आता कंपल्सरी अभ्यास म्हणजे काय, की मी ज्या ठिकाणी राहतो ना, ती चुकीची जागा होती, आहे रादर. म्हणजे आता नाही आहे ते. पण त्यावेळेला खूप चुकीचं होतं सगळं. वातावरण खूप वाईट होतं जे मी जिथे राहत होते. म्हणजे न कुठे? सांगण्यासारख्या गोष्टी तिकडे होत असत. कुठे सर? ते दादरला, दादरला. ती चाळ आहे एक मोठी. त्या चाळीत राहत होतो मी, म्हणजे राहतो रादर अजूनही. तर तर माझे मित्र वगैरे इतके चुकीचे होते त्यावेळेला, त्या लहानपणी. पण क्लबमध्ये जायला लागलो ना, त्याच्यामुळे कंपल्सरी अभ्यास केला. त्यांच्यावर खेळणं सोडलं, अभ्यास केला. आणि जे-जेचा डिप्लोमा घेतला. हं, तर ते हे सगळं क्रेडिट त्या, आणि ते दर आठवड्याला आमचे सर येऊन प्रगती पुस्तक पाहायचे. हं. त्याच्यामुळे जास्तीच टेन्शन असायचं, की अरे बापरे! ते व्यवस्थित असायला पाहिजे, नाही परत खेळायला नाही देणार. असं. तर त्याच्यामुळे माझ्या विजय क्लबचे माझ्यावर खूप उपकार आहेत. येस. हां, भावाचं त्यांनी, मी कधी जर इकडे-तिकडे खेळताना तू गेला नाहीस क्लबमध्ये असं मला विचारायचं होतं. अच्छा. म्हणलं, "नाही आज सुट्टी आहे, खोटं बोलू नकोस." नाही खरंच आज जरा सरांनी सांगितलं नका येऊ. नाही, मी येतो चल. मग मी पळून जायचो. असं तो तो एक स्ट्रिक्ट होता तो. आणि तो तो नेहमी मला, म्हणजे त्यावेळेला ते
पद्धत होती की मला माहिती नाही, पण त्यांनी त्याचा खूप मार खाल्ला मी त्या दरम्यान. अच्छा. हो, म्हणजे रस्त्यावर खेळायचं नाही, गच्चीत खेळायचं नाही, पतंग उडवायची नाही, त्याच्या मागे धावायचं नाही, असं सगळं ते होतं. पण तरीसुद्धा तो खूप प्रेमळ होता. म्हणजे खूप छान होता आणि कलाकार म्हणून तो खूपच मोठा होता तो. आणि त्याचं ते पाहून मग मी जे ला ॲडमिशन घेतली, असं ते झालेलं आहे ते सगळं. त्याच्यामुळे त्याचे पण खूप उपकार आहेत माझ्यावर. अ, तुम्ही आता शेवटचा प्रोजेक्ट एकत्र दोघांनी केला. हां. त्याबद्दल प्लीज? तो प्रोजेक्ट आम्ही जो केला तो डॉक्टर डोंगरे म्हणून आहे. त्या डोंगऱ्यांवर केला. त्यांनी 65 वर्ष जवळ 62-65 वर्ष त्यांनी महारोग्यांची सेवा केली आणि त्यांचे ते डॉक्टर होते ते. तर त्यांच्या आयुष्यावर ती डॉक्युमेंटरी आम्ही केलेली आहे. त्याचं सेवाव्रती त्याचं नाव आहे त्या डॉक्युमेंटरीचं नाव आणि ती इंटरनॅशनल फेस्टिवलला वगैरे ती जाते त्या ह्याचं. तर ती तो डिरेक्टर होता. मी काय म्हणतात त्याला ते स्पॉट बॉय पासून सगळं मी होतो. अच्छा. त्यांनी सांगितलं चहा घेऊन ये, हे घेऊन ये, ते घेऊन ये, का ते मी आणायला जायचो. त्याला काही इलाज नव्हता म्हणा. फक्त काही वेळेला असं व्हायचं की जरा बघतो जरा तो करेक्ट आहे का ते जरा बघ ते. हो, बघतो बस एवढंच. तो आपला मॉनिटरवर असायचा आणि मला देऊन देऊन सांगायचं हे कर ते कर. पण ते ते खूप छान होतं ते आणि ग्रेट होते ते. आणि स्वामींच्या कृपेने ती डॉक्युमेंटरी खूप छान झालेली आहे. येस. तर काय म्हणतात आता आता नाही आहे तो. त्याचा त्रास होईल, होत राहीलच. पण ओके. मोठा भाऊ हा वडिलांसारखं असतो, पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा. हो, म्हणजे तो खेळ काय, चित्रकला काय, कॉलेज काय, शाळा काय, या सगळ्याच्यात तो खंबीरपणे माझ्या मागे होताच. आणि आज आपण हा शो करतोय, त्यांना किती खाण्यापिण्याची आवड, किती शौकीन होते खाण्यापिण्याचे? तर ते खाण्याचं तर खूपच आवड होतं आणि गोड खाण्याचं फारच होतं. अच्छा. अति, 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 अति. म्हणजे तो खूपच गोड खायचा बऱ्याच वेळेला. बाकी तुमच्या दोघांची अशी कुठली आठवण आहे जिथे तुम्ही खाण्यावर ताव मारायला आवर्जून जायचं? ॲक्च्युली तसं नाही, पण कॉर्नरला एक हॉटेल आहे सुजाता म्हणून. अ, मुद्दामून मी सांगायचो म्हणजे तुम्हाला माहिती होतं की त्याला खायला आवडतं, त्याला गोड पण खायला आवडतं. मग त्याला सांगायचो की आपण घरात नको करू असं मीटिंग आपण तिकडे करूया हॉटेलमध्ये. अच्छा. आणि मग आम्ही हॉटेलमध्ये जाऊन मीटिंग करायचो आणि खा खायचं ते. पैसे तोच द्यायचा. हो. मोठा भाऊ आहे. मोठा भाऊ आहे. ते आता ती जबाबदारी येतेच ती त्याच्याकडे. त्याच्यामुळे ते खूप छान होतं ते सगळं. असं येस, पण म्हणतात शो मस्ट गो ऑन. येस, येस, ऑफकोर्स. आणि तसं तेच करेक्ट आहे. बाकी सगळं खोटं आहे. शो होणं खूप गरजेचं पण आहे. सर ह्या गोष्टी आम्ही तुमच्याकडून सगळं शिकतोय, की परिस्थिती कशीही काहीही तुमच्यावर ओढून आली तरी तुम्ही दिलेली वेळ एखाद्याला ती किती महत्वाची असते आणि किती पाळावी, या सगळ्याच गोष्टी खरंच हे म्हणजे खूप आज खरंच मला खूप वाईट वाटते. मला इथे आल्यावर कळलं, की असं असेल. मी म्हटलं, "अरे शूट कॅन्सल करूयात." तर ते नाही, म्हणाले, "नाही सरांनाच." सर म्हणाले, "येतो मी." नाही, तो तर मी म्हटलं, "नको." पण तरीही ते म्हणाले, "नाही सर येतायत." सो थँक यू सो मच सर. अरे आणि प्लेजर. खरंच ह्या गोष्टी मी लक्षात ठेवणार. मी म्हणजे प्रत्येकाने माझ्या मते आपण आयुष्यात त्या गोष्टी होत राहणार आहेत. आयुष्य चालत राहणार आहे. सर्वात काय माहिती आहे गंमत ह्या सगळ्याची की ह्या गोष्टी आपण दिलेला शब्द पाळणं वगैरे किंवा आपण कमिटमेंट पाळणं वगैरे या गोष्टी आहेत ना. मी असं कोणाला दोष देत नाही, पण हल्ली पटत नाही बऱ्याच वेळेला. म्हणजे मी काय झालं की मी ज्यावेळेला डिरेक्शन करत होतो म्हणजे मी ॲक्टरपेक्षा जरा बरा डिरेक्टर आहे ॲक्च्युली. मी येस. खूप
वन ॲक्ट प्लेज हम्म, 70-80 हम्म, किंवा फुल लेंथ प्लेज, किंवा मी राईट. फिल्म डिरेक्ट केलेले, मी हिंदी सिरियल डिरेक्ट केलेले, मराठी सिरियल डिरेक्ट केलेले. मला खरं म्हणजे मला ॲक्टर व्हायचंच नव्हतं. मला नव्हतं ॲक्टर व्हायचं, मला डिरेक्टरच व्हायचं होतं. पण असं झालं की ह्या ह्याच्यात सगळं झोकून दिलं मी. मी कमर्शियल आर्टिस्ट, मी ॲड एजन्सीमध्ये आर्ट डिरेक्टर वगैरे होतो. मी इलस्ट्रेटेड वीकली नावाचं पूर्वी एक मॅगझिन होतं, त्याच्यात मी कार्टून्स वगैरे करायचो. पण ते सगळं बाजूला ठेवून इथे उडी मारली सगळं. आणि नंतर लक्षात आलं की नाही, हे खूप कठीण आहे की म्हणजे काय म्हणतात त्याला, ते धनुष्य उचलणं खूप कठीण आहे. या या क्षेत्रात सगळं सोडून तुम्ही येणं आणि सगळ्या कमिटमेंट पाळणं आणि सगळं करणं. माझ्या हाताखाली जवळ एक पिढी निर्माण झाली आहे. हे कोणाची नावं घेणार नाही, पण एक पिढी निर्माण झालेली आहे. आता गंमत अशी होती की त्या पिढीचं असं होतं की बरेच मुलं, बरीच मुली माझ्या हाताखाली तयार झालेले आहेत. पण मी खूप स्ट्रिक्ट असल्या कारणाने वेळेत येणं, वेळेत जाणं आणि 40/40 मध्ये कोणीही दादागिरी करायची नाही. अच्छा. असं म्हणजे मी खूप स्ट्रिक्ट होतो. म्हणजे मी मुलांना मुलीनं मारलेलं आहे आणि हे खूप सत्य आहे. ह्याच्यात काही मला सांगताना मला लाज नाही वाटत आणि वाईटही नाही वाटत. पण मी जे सांगतो ते करायचं. मी 1 कोटी वेळा सांगेन की हे अशा पद्धतीने व्हायला पाहिजे. हां, करताना दिसलं त्याच्यात चुकतंय तर मग मी म्हणेन ओके. पण टाळाटाळ दिसली तर मी मारीन. अच्छा. टाळाटाळ दिसता कामा नये. ते तिकडे म्हणजे मी तर बराच ग्रुप होता, खूप मोठा ग्रुप होता माझा. कोणी पेपर वगैरे वाचताना दिसलं तरी माझं डोकं जायचं. नाही, ते वाचायचं नाही तिकडे. तिकडे 40/40 मध्ये आला, ज्याच्यासाठी आलाय तेच तेच करायचं. करायचं. तेच, बाकी नाही करायचं त्या तिकडे. आणि त्याच्यामुळे असं झालं की काही आत्ताचे काही कलाकार आहेत, परत मी सांगतो ते कोणाचं नाव नाही घेत, तर ते बोलायला घाबरायचे माझ्याशी. आणि नंतर मग ज्यावेळेला बोलायला लागलो त्यावेळेला कोणीतरी विचारलं, अरे काय, कसं सतीश, काय कसं करायचा तो? नाही, आम्ही काय सांगू नाही शकत, पण त्यांनी फेकून मारलेली चप्पल फक्त त्यांच्याकडे नेऊन द्यायची, एवढंच आमचं काम होतं. ऐका. आणि हो, खूप होत म्हणजे मी हे काय म्हणतात त्याला, मी खूप स्ट्रिक्ट होतो किंवा आहे रादर. आता वयोपरत्वे असं होतं की जाऊ दे, चला ठीक आहे. शेवटचं कोणाला मारलंय? नाही आता नाही, त्याला बरीच वर्ष झाली. आता नाही कोणा नाही मारलं. नाही नाही, आता नाही. म्हणजे आता मी खूप मवाळ झालो म्हणूया किंवा कारण त्याचं असं झालं की पण जी आजच्या पिढीवर हातही उगारणं. नाही, ते हे पूर्वीचं, हे मी म्हणतो हे याला जवळ 30, 35, 40 वर्ष झाली. हां, तेव्हा तर हातच म्हणजे तेव्हा हो, त्याच्याशिवाय होतं. पर्याय नव्हता. आणि पण आता हात उगारणं नाही नाही नाही, म्हणजे आता नाही. हात हात म्हणजे उगारणं सगळे आई-वडील पण मुलावर हात हा उचलायला घाबरतात. हो, पण नाही, बरोबर आहे, ते करेक्ट आहे. पण गंमत अशी आहे की त्या ह्याच्यातली, त्यावेळेला मी आधी सांगा, तुम्ही मारणार? हो हो सर, तुम्ही थोबाडा मारा तुम्ही, पण माझ्याकडनं करून घ्या. असं होतं होतं. त्यावेळेला. आणि पण त्याचे दुष्परिणाम असे झाले की त्या पिढीने तेवढंच लक्षात ठेवलं. माझं चिडणं, माझ्या शिव्या देणं किंवा माझं रागवणं तेवढंच लक्षात ठेवलं. त्याच्यासाठी मी माझ्या आयुष्यात जितकी वर्ष त्यांच्याबरोबर होतो त्यावेळेला मी संसार नाही केला. माझ्या बायकोकडे पाहिलं नाही. फक्त त्यांच्याकडेच पाहिलं सगळं. आणि जे काही करत होतो ते त्यांच्यासाठीच. मी माझं रक्त आटवत होतो त्यांच्यासाठीच करत त्यासाठीच. होतो आणि ते चांगले होण्यासाठी करत होतो. आणि ते खूप आता म्हणजे ते त्यांनी कबूल करावं अशी माझी इच्छा नाही आहे. स्वामी समर्थ आहेत माझे. पण आता ती सगळी मोठी माणसं आहेत, खूप अच्छा. खूप मोठी माणसं आहेत. म्हणजे नाव सांगणार नाही, कदाचित शूटिंग संपल्यानंतर नाव सांगेन. कारण त्याच ह्याने माणसाने असं केलं की नाही बाबा, अरे तू विचित्र आहे, तू तू चिडतो, तू शिव्या घालतो. आणि त्याच्यामुळे असं व्हायचं की समजा एखाद्याला, आता मला ह्या करिअरमध्ये 50 वर्ष होऊन गेली. डेफिनेटली. समजा कोणी आलं की बाबा मला पुणेकरांना सिनेमात घ्यायचं आहे, आणि आमच्यापैकी कोणीतरी असेल, त्यांच्यापैकी कोणी असेल, अरे वा क्या बात आहे, मस्त यार, पण बघा तुम्ही, बघामध्ये जातो सिनेमा. आणि हे भोगलंय खूप.
खूप भोगलं 50 वर्षात. हो. खूप खूप म्हणजे मला सेटवरनं मेकअप केलेलं असताना मेकअप काढून हाकलवलेलं आहे मला. खूप भोगलेलं आहे मी. तर ते एनिवे ते इट्स अ पार्ट ऑफ गेम मला असं म्हणायचं. पण हे सगळं झालं तर त्यावेळेला फक्त हा तो माणूस विचित्र आहे. तो खूप चिडतो. तर त्याच्यामुळे बघावं असं ते होतं. पण कारण मला शिस्त आवडते. मला वेळ घालवायला कुठेतरी जाऊन कोपऱ्यावर बसा किंवा त्यांच्याबरोबर मजा करा, पार्ट्या करा वगैरे हे मला नाही आवडत. म्हणजे मी काय म्हणतात त्याला की ही शिस्त तर असलीच पाहिजे आणि माझ्या मते पण शिस्तीशिवाय काही पण होत नाही आयुष्यात. फटके खाल्ल्याशिवाय तुम्ही शिकत नाही. आज मीही इथे जी बसली आहे, मीही खूप मोठ्या-मोठ्या दिग्गजांचा ओरडा खाल्लाय, रडलोयत लिटरली. तेव्हा कुठे जाऊन आम्ही हे यश परिधान केलं. अदरवाईज नाहीच. नाही पण ते म्हणजे ती गोष्ट काय खरंच कबूल केली पाहिजे. पण नाही करत कबूल. त्यांना फक्त ते मी माझं रागवणं आणि माझं चिडणंच दिसतं. बाकी काही नाही दिसत. पण ठीक आहे, इट्स ओके. मग आता काय त्याला त्याची सवय झाली. मला आणि माझ्या बायकोला आम्हाला दोघांनाही सवय झाली. जी 35-35 जणांसाठी रात्री झोपेत जेवण करायची आई गं! सगळ्यांसाठी. ती मंडळी मी मेलोय का जिवंत आहे? हेही विचारत आता नाही. एक फोन सुद्धा करत नाही. म्हणजे जर याच्यासारखं त्यांचा जर रिस्पेक्ट जर किंवा त्यांनी जर रिस्पेक्ट दिला असता किंवा त्यांनी तुम्हाला एक वेगळ्या नजरेने पाहिलं असतं, तर आज हे नाव कुठेतरी वेगळं असतं. हे असतं कदाचित. पण ठीक आहे. मला मला असं म्हणायचं की आता मला मान्य आहे की माझं वय झालंय, पण मी असं म्हणतो वेळ गेलेली नाहीये. हो. माझा आता तरी कबूल हो, करावं. माझ्या स्वामी समर्थांवर विश्वास आहे आणि मी कर्मावर देखील. जिंकणार. याच्याबद्दल मला खात्री आहे. आणि केलेल्या कर्मावरती कर्म ना ऑफकोर्स कारण चांगल्यासाठीच मी केलेल्या सगळ्या गोष्टी चांगलंच होत्या. हो, वाईट असं नाही झाले कोणाचं त्याच्यामध्ये. त्यांचं वाईट नाही झालं. म्हणजे अजूनही ती मंडळी कशी वागतात हे फार महत्वाचं नाही माझ्यासाठी. पण मी म्हणतो त्यांचं चांगलंच होऊ दे. खूप चांगले व्हावं. पण माझ्याजवळ नका येऊ तुम्ही. कारण मी तोच आहे. हो. तर मी फास्ट रिॲक्ट होईन. तर त्याच्यामुळे एनिवे ते सगळे हे सगळे शिस्त, काका, वडील, भाऊ, माझा क्लब ह्याच्याकडनं हे सगळं शिस्त आलं. आणि मग ह्या क्षेत्रातला सर्वात महत्त्वाचा माणूस म्हणजे तो जो माझा गुरु, ज्याला मी गुरु मानतो आणि तोच गुरु आहे आणि तोच गुरु राहील, तो म्हणजे जयदेव हाटंगडे. अच्छा. म्हणजे रोहिणीचं येस, येस, येस. दिसतं. कळलं. तर ते त्यांनी त्याच्या हाताखाली पहिलं नाटक केलं होतं मी चांगुणा. ज्याच्यात रोहिणी माझी हिरोईन होती. ओके. तर ती रोहिणी ओक. आणि तिथून तो प्रवास सगळा सुरू झालं. आविष्कार या सुरू संस्थेतला झालं. प्रवास सुरू झाला तो. तर त्याच्यामुळे तो तर खूपच स्ट्रिक्ट होता. तो तर खूपच कारण तो पंडित सत्यदेव दुबे यांचा शिष्य होता. आणि ते तर बापरे! असं होतं ते सगळं. तर त्याच्यामुळे ते सगळं असं असं करत माझ्याकडे आलं. आणि बस फक्त एवढंच आहे की वाईटने कोणाचं चिंतलं, हां. चांगलंच चिंतलं, चांगलंच करण्याचा प्रयत्न केला, पण ते नाही कळत तर ओके ठीक आहे. नाही कळत तर नाही. आपण आपल्याला हवं तसं जगण्याचा प्रयत्न करावा. छान. बस. कळेल. लवकरच त्यांना या गोष्टी सगळ्या कळतील नाही मला आय आणि डोंट नो. कळावं अशी माझी काही इच्छा नाही. खरं पण ती सांगतो. खतखत मनात नेहमीच ते राहणार आहे. खतखत म्हणजे ती आत्ता हा विषय निघाला म्हणून. अदरवाईज मी नाही काळजी करत. कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात ही गोष्ट नाही, राहून नाही ती जाते. असणारच ना ऑफकोर्स. ते असणारच. काय त्यांच्यासाठी काय कमी केलं? पण नाही म्हणजे ओके असो, ठीक आहे. त्या ओके गोष्टी होत राहतील. ओके. शेवटी आपलं क्षेत्र असं आहे, की जिथे कोणीही यश परिधान केल्यानंतर पाठीमागे वळून बघत नाही. हां. तसं ते माणसांनाही नाही बघत किंवा ओळखत नाहीत. आपलं क्षेत्रच तसं हो, आहे. ते तर आहेच. त्याला काही इलाज नाही. पण इलाज मला असं नाहीये. वाटतं, की माणसाने आपण कुठे जन्माला आलो, आपल्याला कोणी जन्माला घातलं आणि आपल्या मातीशी नाळ कधी तोडू नये. तोडू नये. ते ते लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. डेफिनेटली. आता ते नाही ठेवत ओके. या माध्यमातून
त्यांचे डोळे उघडतील नाही माहिती अशी नाही आशा करूयात. नाही नाही नाही, मला असं वाटतं उघडू नये, ते आहेत, छान आहेत, ते तसेच राहू दे. म्हणजे मला माहिती आहे पक्ष्यांचे की प्राण्यांचे काही महिन्यांनी डोळे उघडले जातात वगैरे हा. ना, असं म्हणतात. तर त्याच्यामुळे ते अजून ते लहान आहे तसं त्यांना वाटत असेल तर राहू दे ना त्यांना. ओके.